जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. नाव सांगा काका तुमचं. सुधीर भानुदास खांडेभराड. कुठून आलात तुम्ही? मी जालना जिल्हा, जालना तालुक्यात वाघरूळ गाव म्हणून तिथं. किती वेळ आहे तुमची येण्याची? माझी इथं येण्याची 4थी वेळ आहे. मी स्वतः सुरुवातीला 2 वेळेस आलो, मला फरक पडला. त्याच्यानंतर आमचे इनबाई आहे परभणीचे. त्यांना काय सांगितलं डॉक्टरांनी? काय त्रास होता तुम्हाला? त्यांना काय त्रास होता म्हटलं? त्याला मणक्याचा त्रास होता. त्याला पुण्याला चेकअप केलं. त्याने सांगितलं की ऑपरेशन करावंच लागेल. हा, ते ना मला ऑपरेशनचा करता झालं, पण मी इकडे 2-3 ऑपरेशनला जाणार आहेत म्हणून. हा, मी त्याला बोलून घेतलं वाघरूळला, आणि वाघरूळ तिथून सनी मग त्याला इकडे घेऊन आलो पाहिजे. एवढं कसं वाटलं त्यांना आता? आणि त्याला 50% आता सध्या फरक पडलेला आहे. किती फरक वाटला साधारणतः तुम्हाला आता? 50% पडला. 50% फरक वाटला. तर डॉक्टरनी काय सांगितलं होतं? आम्ही सह्याद्री हॉस्पिटलला दाखवलं हॉस्पिटलचं नाव नका घेऊ, फक्त डॉक्टरनी काय सांगितलं पुण्याच्या? ते का ते म्हणले होते 3.5 लाख रुपये खर्च येईल तुम्हाला, ऑपरेशनाची गरज आहे. 2 नसा दबलेल्या सांगितल्या होत्या. तुमचं कंबर आणि एक पाय खूप दुखत होता. हो. आता आपण दुसऱ्यांदा ट्रीटमेंट केली तर तो पायाला नाही केली, आपण दुसऱ्या पायाला केली. तो पाय 50% दुखायच थांबून गेला. हो. ठीक आहे, त्या काकांकडे काय गावाचं नाव म्हटले काका? आमचं जालना जिल्ह्यात वाघरूळ जागीर म्हणून गाव आहे. तर तिकडल्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता तुम्ही? मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुवातीपासून सांगतो. नाही त्या पेशंट काय मेसेज सोडू शकता? पेशंटसाठी किंवा मला इथं 100% आराम पडला. आता मी बरेचसे पेशंटला सांगून राहिलो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे मी 4-5 पेशंट बी आणले, त्याला सुद्धा आराम पडला. आता तुम्ही 4थ्यांदा आले म्हणजे तुमचा जुना अनुभव झाला? नाही, माझी ते 5वी चक्कर आहे आता यायच्या बरोबर. आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवत नाही, बरं म्हणलं का मला 100% बरं वाटलं तरी बनवत नाही, कारण ते असं घरी जाऊन दुखतं, काय पेशंट कन्फ्युज असतं. तात्विक आता ट्रीटमेंट दिली कोणी असं थोडं बरं वाटणार ते लगेच रिलीफ टिकणार मात्र. पण आता मी 1-1.5 महिने 2 महिन्यापासून येऊन राहिलो, आम्हाला चांगल्यापैकी आराम आहे. आणि मी एक व्हिडिओ पाहून आलो होतो, मला काही माहिती नव्हतं, काही नव्हतं. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मग आम्ही मोबाईलवर इथपर्यंत आलो. थँक्यू.